श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. नवीन वर्षातील पहिलं पुष्य नक्षत्र येत आहे. ते आहे 4 तारखेला आणि 5 तारखेला, या 2 दिवसांमध्ये येत आहे. ते 4 तारखेला दुपारी 3:15 चालू होणार आहे आणि 5 तारखेला 5:30 हे संपणार आहे. म्हणजेच रवी पुष्य नक्षत्र आणि सोमपुष्य नक्षत्र हे दोन्ही योग आपल्याला मिळणार आहेत आणि हे खूप महत्त्वाचं आहे. हे तुम्हाला समजलंच असेल ती यावरूनच की ते 2 दिवसांमध्ये येत आहे, तर ते किती महत्त्वाचं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पैशाच्या संदर्भात जर काही तुमचे प्रॉब्लेम्स असतील, पैसे असू द्या किंवा रिलेशनशिप असू द्या किंवा हेल्थ असू द्या, याच्याबद्दल तुम्हाला 3-4 उपाय सांगणार आहे. ते उपाय जर तुम्ही केले तर तुमच्या घरामध्ये पैशाची बरकत कायमस्वरूपी होत राहील आणि तुमच्या हेल्थमध्ये सुद्धा सुधारणा होईल, तुमच्या रिलेशनशिपमध्ये सुधारणा होईल. तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हे उपायसुद्धा नक्की करा. यामध्ये पहिल्या उपायासाठी आपल्याला घ्यायचा आहे एक ग्लास पाण्याचा. त्याच्यामध्ये थोडासा कापूर तुकडे करून किंवा त्याची पावडर करून टाकू शकता. कापूर टाकल्यानंतर ते मिश्रण हलवायचं आहे आणि त्या मिश्रणामध्ये बघून ओम श्रीं महालक्ष्मी नमः, ओम श्रीं महालक्ष्मी नमः हा मंत्र बोलायचा आहे. जितका वेळ तुम्हाला बोलायचा आहे, 1 मिनिटं, 2 मिनिटं, 10 मिनिटं, जेवढा वेळ बोलता येईल तेवढा वेळ तुम्हाला तो मंत्र बोलायचा आहे. हा मंत्र बोलून झाल्यानंतर दुसरा मंत्र बोलायचा आहे, ओम क्लीं कृष्णाय नमः. हा मंत्र 30 सेकंद बोलायचा आहे. 30 सेकंद बोलून झाल्यानंतर हे जे पाणी आहे ते तुम्ही एका बॉटलमध्ये घेऊन किंवा ग्लासामध्येच आपल्या हाताने किंवा तुळशीच्या पानाने किंवा आंब्याच्या झाडाच्या पानाने हे पाणी आपल्या सगळ्या घरभर आपल्याला स्प्रिंकल करायचं आहे. ते शिंपडायचं आहे. ज्या ठिकाणी तुम्ही पैसे ठेवता त्या तिजोरीवर सुद्धा आपल्याला हे पाणी शिंपडायचं आहे. आणि हे पाणी शिंपडत असताना बोलायचं आहे की माझ्या घरातली सगळी निगेटिव्हिटी निघून गेलेली आहे आणि माझ्या घरामध्ये पैशाची आवक वाढलेली आहे. माझ्या घरामध्ये पहिलं माता लक्ष्मी स्थिर राहिलेली आहे. असं बोलत बोलत आपल्याला हे पाणी स्प्रिंकल करायचं आहे, शिंपडायचं आहे. हे पाणी शिंपडल्यानंतर तुमच्या घरामध्ये जर तुम्हाला पॉझिटिव्हिटी जाणवली किंवा तुम्हाला सकारात्मकता जाणवते किंवा त्याचा तुम्हाला लाभ झाला तर तुम्ही हा उपाय दर महिन्याला पुष्य नक्षत्राच्या दिवशी करू शकता. या उपायाने तुमच्या घरामध्ये नक्की शांती आणि समृद्धी नक्की येईल. तर चला बघूया पुढचा उपाय. दुसरा उपाय असा यासाठी आहे की जर तुमच्या घरामध्ये खूप निगेटिव्हिटी आहे किंवा तुमच्यावरती जास्त कर्ज आहे, कर्ज वाढलेलं आहे आणि खूप टेन्शनमध्ये आहात, तर त्याच्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे. हा उपाय कधी करायचा आहे तर हा उपाय रविवारीसुद्धा तुम्ही करू शकता. 3:15 वाजल्याच्या नंतर 3:15च्या नंतर हा पुष्य नक्षत्राचा योग चालू होत आहे आणि त्यानंतर सोमवारी 3:30 वाजेपर्यंत हा नक्षत्राचा योग आहे. तर या वेळेमध्ये तुम्ही कधीही हा उपाय करू शकता. या उपायासाठी एका प्लेटमध्ये मुठभर तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्या तांदळावरती आपल्याला एक तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. तिळाचं तेल जर नसेल तर तुम्ही कोणत्याही तेलाचा दिवा लावू शकता. त्यानंतर त्यामध्ये काळे तीळ थोडेसे टाकायचे आहेत. काळे तीळ टाकल्यानंतर हा दिवा तिथे जळून द्यायचा आहे. जोपर्यंत जळेल तोपर्यंत हा दिवा जळू द्यायचा आहे. दिवा तुम्ही मातीचा घेऊ शकता किंवा जो आपण घरामध्ये वापरतो रोजच्या वापरासाठी तो सुद्धा तुम्ही घेतला तरी सुद्धा चालेल. त्यानंतर हा दिवा विझल्यानंतर आपल्याला ते तांदूळ जे आहेत ते पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत आणि त्या दिव्यासमोर आपल्याला बोलायचं आहे की माझ्या घरातली सगळी निगेटिव्हिटी दूर गेलेली आहे आणि माझ्या घरामध्ये पैशाची आवक वाढत आहे. यासोबतच माझं भाग्य माझ्यासोबत आहे, माझे भाग्य माझं साथ देत आहे, असे मी माझ्या भाषेमध्ये सांगितलेले आहे. जे तुमच्या भाषेमध्ये तुम्हाला योग्य वाटेल ते तुम्ही या दिव्यासमोर बोलायचं आहे. तर हा होता आपला दुसरा उपाय. या उपायामुळे तुमच्या घरातले निगेटिव्हिटी जाऊन तुमच्या पैशामध्ये स्थिरता येईल आणि तुमच्या पैशामध्ये सुद्धा वाढ होईल. तर पुढची रेमेडी आपण बघूया. तिसरी आणि शेवटची रेमेडी मी तुम्हाला सांगते, ती काय करायची आहे ते आपण बघूया. तिसरा उपाय करायचा आहे आपल्याला. तिसऱ्या उपायामध्ये एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे. मग थोडंसं पातेलं घ्या किंवा एखाद्या ताटामध्ये घ्या किंवा एखाद्या बाउलमध्ये घ्या. पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये बघून बोलायचं आहे की पुष्य नक्षत्राच्या शक्तीने माझ्या घरातील सगळी निगेटिव्हिटी दूर गेलेली आहे आणि माझ्या घराला, माझ्या कुटुंबाला स्वास्थ्य आणि आरोग्य लाभलेलं आहे. माझ्या घराची आर्थिक परिस्थिती सुधारलेली आहे. अशी जी काही तुमची मनामध्ये भावना असतील त्या सगळ्या बोलायच्या आहेत की या माझ्या सगळ्या इच्छा ह्या पुष्य
नक्षत्राच्या शक्तीमुळे पूर्ण झालेले आहेत असं बोलून ते पाणी आपल्या घरामध्ये जर एखादं झाड असेल किंवा घराबाहेर कोणतंही झाड असेल त्या झाडाला तुम्हाला पाणी ते ओतायचं आहे. परंतु हे लक्षात ठेवा की ते पाणी ओतताना किमान कमीत कमी 1 मिनिट तरी ते पाणी हळूहळू तुम्हाला त्या झाडाला ओतायचं आहे आणि ते झाडाला पाणी ओतताना सुद्धा तुम्हाला जे तुम्ही बोललात ते मनामध्ये बोलायचं आहे. ज्या तुमच्या इच्छा आहेत त्या मनामध्ये बोलायच्या आहेत आणि ते ओतत तुम्हाला ते पाणी बोलायचं आहे. तर हा होता आपल्या व्हिडिओमध्ये हे 3 उपाय जे मी सांगितले ते नक्की विश्वासाने करा. कारण फक्त उपाय करायचे म्हणून जर केले तर त्याचा रिझल्ट कमी येतो आणि रिझल्ट त्याचा लवकर येत नाही. तर हे उपाय जर तुम्ही विचारपूर्वक म्हणण्यापेक्षा भावनेने केले, जे कनेक्टिव्हिटीने केले तर ते उपाय तुम्हाला नक्कीच फलदायी ठरतील. तर आजच्या व्हिडिओमध्ये जे उपाय सांगितले ते नक्की करा. या पुष्य नक्षत्राच्या दिवशी तुम्हाला नक्की त्याचा लाभ होईल. पुन्हा भेटूया अशा छोट्या-छोट्या उपायांसोबत. तर अशाच उपायांसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ कुठेही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. सबस्क्राईब करा. व्हिडिओ कुठेही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.